ह्या समद्याचा विचारच म्या नाही केला. खरं आता देवासनी विचारल म्या का ह्या समद्याला काय म्हणावं, म्या काय करावं. पर तुला कधी आणि कसं विचारायला मिळणार ग? विचारल म्या, पर कसं? आता गडावर आख्यान होईलच की, तवा विचारल. आणि आम्हाला बी सांग देव काय म्हणाल ती. वय सांगल. आन शंख आला आणि दिसनास बी झाला तर काय म्हणाव यार. नारायण नारायण. या मुनिवर, स्वर्गलोकी आपले स्वागत आहे. प्रणाम शचीदेवी. प्रणाम. हे आत्ताच म्हणाले होते की नारद मुनी येतील. स्वाभाविकच आहे. त्यांनी जे काही केले आहे ते तुम्हाला कळले असेलच. मुनिवर, मी काहीही लपवून करत नाही. जे काही घडलंय ते मी नुकतंच शचीला सांगितलंय. माझे सौभाग्य मी तुमच्या सोबत नव्हतो, नाहीतर माझे काय झाले असते हे श्री विष्णूच जाणवत. तुमच्या बोलण्यावरून असं दिसतंय की जेजुरीत बरंच काही घडलंय मी तिथून परत आल्यावर. अहो काय बोलता आहात तुम्ही देवेंद्र? ही तर केवळ सुरुवात आहे. त्यापेक्षा जे पुढे घडणार आहे, किंबहुना आपण मिळून जे घडवणार आहोत याविषयी बोलूया. मला यात कुठल्याही प्रकारे सहभागी करून घेऊ नका. बर, अहो काय बोलता आहात तुम्ही? आपण तुम्हाला तात्काळ जेजुरी गडावर बोलवले आहे. बघा, मी म्हणाले नव्हते असंच काहीतरी घडेल. श्री खंडेराय, श्री प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी यांनी तुम्हाला जेजुरी गडावर बोलवले आहे. माझे कार्य झाले, येतो मी. काळजी घ्या. नारायण नारायण.